तिकडे यवतमाळमध्ये पुरात इर्टिगा कारसह 3 जण वाहून गेलेत। यामध्ये पती बचावलाय, मात्र पत्नी आणि 2 चिमुकल्या मुली या बेपत्ता झाल्यात। देहेली इथल्या कुपटी नदीच्या पुलावरची ही दुर्घटना आहे। पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्यानं ही घटना घडली आहे। अविनाश खंडारे हे झाडावर चढले, त्यामुळे ते बचावलेत। त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि 2 मुलींचा रात्रीपासून शोध सध्या सुरू आहे। लोणीकडे परतत असताना काळानं हा घाला घातलाय। पूर ओलांडण्याचा प्रयत्न हा जीवघेणा ठरलाय। दारव्हा तालुक्यातल्या दहिली दुर्घटनेनं परिसर हादरून गेलाय। तिकडे वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम तालुक्यातल्या वाळकी दोडकी ते वाशिम या मार्गावर बाभळीचं मोठं झाड रस्त्यावर कोसळलंय, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या मार्गावर वाहनं अडकून पडली आहेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान यंत्रणेनं तात्काळ झाड हटवलाय, रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते आहे। नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि शक्य असेल तर पर्यायी मार्गांचा वापर करा असं आवाहन करण्यात आलं आहे। तिकडे बुलढाण्यातही गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खामगावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात खामगावात 146 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। शेगाव शहरातल्या फुलेनगर जुनी वस्ती भागात घराची भिंत कोसळली आहे। यात एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। दरम्यान सतत ढगाळ वातावरण आणि ओलावा कायम राहिला तर सोयाबीन, कापूस तसंच संत्रा पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो।